सरजी. नमस्ते मॅडम, आज आपण जो व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत तुमच्या रिझल्टबद्दल. तर यापूर्वी जे काही प्रॉब्लेम्स होते त्यापूर्वी आपण तुमचं नाव परिचय या ठिकाणी करून घेऊया. तुमचं नाव काय मॅडम? सर, माझं नाव अनिशा गुलाम दस्तगीर पटेल, ॲट पोस्ट हसनापूर, लोणी. ओके मॅडम, तुम्हाला हे जे प्रोडक्ट तुमच्या घरापर्यंत पोहोचतं त्यापूर्वी तुम्हाला जो त्रास होता, जो प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम काय होता? सर, मला एकच आजार असा नव्हता की मला भरपूर काही ॲलर्जीज होते. मला धुळीची ॲलर्जी, उन्हाची ॲलर्जी, स्किन डिसीज होता. मला शॅम्पू, साबण वगैरे ही पण ॲलर्जी होती. माझ्या बॉडीवर स्वेलिंग यायची, तोही प्रॉब्लेम होता. मी एक स्वतः म्हणजे PCODचाही मला लेडीजचा गायनेकचाही प्रॉब्लेम होता. इवन मला चष्म्याचा लेन्सचा स्पेक्सचाही प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर मला थंडीच्या दिवसातही सकाळी थंड हवेपासून मला ॲलर्जी होती. मी स्वतः एक चिकनगुन्याची पेशंट होते. अशा बऱ्याच काही आजारांनी मी ग्रस्त होते आणि मेजर माझा प्रॉब्लेम असा होता की 2012पासनं मला युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम होता की जी ट्रीटमेंट मी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी घेऊनही ते माझ्याकडनं किंवा डॉक्टरांकडनं ते सॉल्व नाही झालं, की त्यांना ते रिझन कळालं नाही. तर त्या गोष्टीवरनं मी खूप परेशान होते. माझं स्वतःचं एक ब्युटी शॉप आहे आणि या आजाराचा इफेक्ट माझ्या त्या प्रोफेशनवर झाला की ज्याच्याने मी खूप ग्रस्त होते. मग मला असं वाटलं की मला कुठनं तरी याचं रिझल्ट भेटावं. ओके मॅडमला जो त्रास मॅडमने आता सांगितला आहे, अक्षरशः एक नाही तर जवळ 15-20 प्रकारचे प्रॉब्लेम मॅडमला स्वतःला होते. ॲलर्जी प्रॉब्लेम होता, PCODचा प्रॉब्लेम होता आणि आज जे प्रोडक्टचं माध्यमातून जो आजार त्यांना आतापर्यंत जो प्रॉब्लेम त्यांना होते ते जवळजवळ किती दिवसापासून होते मॅडम? मला जवळजवळ 2012पासून हे सगळे प्रॉब्लेम होते आणि मेन म्हणजे इतकं मेडिसिन मी खायची तर माझ्या किडन्यांवर इफेक्ट व्हायला लागला. त्याच्यामुळे माझी बॉडी पण मतलब वेट वाढत चाललं होतं. स्किनलाही मला पॅचअप व्हायला लागले होते. असे खूप काही आजार मला यातनं म्हणजे मेडिसिन खाऊन परेशान होते. त्याच्यापासून मला म्हणजे रिलीफ पाहिजे होतं की मेडिसिन वगैरे न खाता माझा आजार बरा होईल. ओके म्हणजे मॅडमचं म्हणणं असं आलं की 8-9 वर्षापासून मॅडमला हे त्रास खूप वेदनादायक त्रास होता आणि ते कोणाला सांगूही शकत नव्हते. बरीचशी ट्रीटमेंट त्यांनी घेतली. आज सगळा उदरनिर्वाह त्यांच्यावरती आहे डिपेंड, पूर्ण फॅमिली त्यांच्यावरती डिपेंड आहे आणि हे सगळे करत असताना त्यांनी त्या आजारावरती हजारो नाही तर लाखो रुपये आतापर्यंत खर्च केले आणि चांगले स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन चांगल्या प्रसिद्ध नामांकित डॉक्टरकडनं त्यांनी ट्रीटमेंट घेऊन जो रिझल्ट त्यांना आत्ता भेटला नाही तो रिझल्ट त्यांना साई एरोजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जे बायोमॅग्नेटिक मॅट्रिक्स जे जैविक चुंबकीय थेरपीचं जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टमध्ये त्यांना मिळाला असं त्यांचं म्हणणं आहे. तर मॅडम, तुम्हाला हे प्रोडक्टबद्दल रिझल्ट किती दिवसामध्ये भेटला? मला म्हणजे माझा आजार मेजर होता आणि आजार 90% जास्त माझ्या बॉडीमध्ये भिनलेला होता. त्यामुळे मला थोडा टाईम लागला पण मला 100% याच्यामध्ये रिलीफ भेटला, गुण भेटला. तरी साधारणतः किती दिवसामध्ये मला कमीत कमी 1-1.5 महिन्यानंतर मला त्याचे रिझल्ट सिम्पटम्स दिसायला लागले. इवन मला जेवण वेळेवर नसायचं. माझी लो बीपीचा प्रॉब्लेम होता, माझी शुगर पण कमी होती. वेळेवर मला जेवण नाश्ता नाही भेटला तर माझी बॉडी व्हायबल व्हायची, बॅलन्स नव्हतं. माझा तोही प्रॉब्लेम रिकवर झाला आणि जास्त मेडिसिन खाऊन वगैरे माझी म्हणजे वजन नसतानाही मी अशी इतरांना वाटायची की मी खूप फॅटी आहे, वजन जास्त आहे. याच्यामुळे मी तेही ऑब्झर्व केलं कारण मी ब्युटिशियन असल्यामुळे माझं ते ऑब्झर्वेशन होतं माझ्याकडे. माझी शरीरावरची एक्स्ट्रा जी स्वेलिंग होती, सूज होती, ती कमी झाल्यामुळं प्रत्येकाला दिसायला लागलं की या मॅडम बॉडी मेंटेन करताय. तर रिझन ते नव्हतं, जी एक्स्ट्रा स्वेलिंग होती ती पण माझी या प्रॉडक्टनी कमी झाली. ओके मॅडमचा जो त्रास होता वेट लॉस याचं, वेट मॅनेजमेंटचा, म्हणजे मॅडमचं वेटही खूप जास्त होतं, हेवी होतं. तर वेटही या ठिकाणी वेट लॉसचा जे प्रॉब्लेम जे होईल तोही प्रॉब्लेम ह्या साई एरोजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे प्रोडक्ट आहे जैविक चुंबकीय थेरपीचं, त्या प्रोडक्टच्या माध्यमातून भेटला आहे. खऱ्या अर्थाने मॅडम तुम्हाला जो रिझल्ट भेटला त्याबद्दल तुम्ही इतर लोकांना काय सजेस्ट करू शकता या प्रोडक्टबद्दल आणि या कंपनीबद्दल? सर, हे प्रॉडक्ट प्रत्येकाला मस्ट आहे, गरजेचं आहे. आज जगात असं कोणी फॅमिली नाही आहे, कोणी मेंबर नाही, कोणी पर्सन नाही की तो कॉन्फिडन्सली म्हणू शकतो की मी आजाराने ग्रस्त नाही आहे, मी परफेक्ट आहे, मी ऑल हे क्लिअर आहे. असं नाही आहे. कोणी पण यंग असो, मीडियम असो किंवा एजड असो, प्रत्येकाला हे प्रॉडक्ट मस्ट आहे. प्रत्येकाने घ्यावं आणि म्हणजे प्रत्येक वेळेस मेडिसिन खाऊन ज्या बॉडीजमध्ये ज्या प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा हे प्रॉडक्ट काही म्हणजे खाणं पिणं वगैरे हा काही नाही आहे आणि लाईट बिलाचंही टेन्शन नाही कारण ही चार्जेबल नाही आहे, वॉशेबल म्हणजे लाईट वेट आहे, कॅरी पण करू शकता ट्रॅव्हलिंगमध्ये आणि ऑल पर्पज हिचा रिझल्ट असल्यामुळे आणि प्रत्येक पेशंटला, प्रत्येक गरीबाला ती यूजफुल आहे आणि त्यांच्या कॅपॅसिटीमध्ये घेण्यासारखे ते रिजनेबल रेट आहे. तर माझी अशी एक विनंती कळकळीची की एक बहीण, मुलगी आणि फॅमिली मेंबर या नात्याने आपण माझ्या या गोष्टीला व्हॅल्यू देऊन आपण हे प्रॉडक्ट घ्यावं.
की जेणेकरून आपण ते डेमो स्वतः घेतल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट येईल आणि आपण इतर पेशंटलाही देऊ शकतो आणि त्यांची दुवाई घेऊ शकतो. थँक्यू मॅडम. खूप खऱ्या अर्थाने मॅडमने जे तळमळीने आत्महत्येने जे सांगितलंय की उद्या केमिकल विरहित आपल्याला जीवन जगायचं असं म्हणजे केमिकलचं कुठलीही गोळी किंवा औषध न खाता येईल. मॅडमला जे रिझल्ट भेटले तेही त्यांची तळमळ आहे की हे जे लोकांना जे प्रॉब्लेम असतील तेही प्रॉब्लेम आपण या प्रोडक्टच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकता. खरंच मनापासून मॅडमचं जे मुलाखत दिली आणि त्यांनी सगळ्या इतर प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मॅडम मी पुन्हा एकदा कंपनीच्या वतीने मॅनेजमेंटच्या वतीने आपल्या सर्वांच्या ठिकाणी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि साई अर्जुन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोडक्ट बायोमेट्रिक मॅट्रिकचं प्रोडक्ट एक अभिमान वाटतं की खऱ्या अर्थाने आज घरातला इतर लोकांचा जो त्रास आहे तो त्रास बरा करतोय. धन्यवाद मॅडम तुम्ही जो वेळ दिल्याबद्दल. नमस्ते सर. नमस्ते. जय हिंद. जय साई अर्जुन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड.